मागील भागात माधुरीचा साखरपुडा हिमांशू सोबत होणार असतो, पण तिथे माधुरीचा प्रियकर रवी आणि तिचे आणखी काही मित्रमैत्रिणी येतात. त्यांचे रूम मध्ये बोलणे चालू असताना आई आणि रीना ऐकते, त्यामुळे घरात एकच गोंधळ सुरू होतो. तेवढ्यात हिमांशू आणि त्याच्या घरचे तेथे येतात आणि ते यांचे बोलणे ऐकतात. सर्वांच्या विचाराने माधुरीचे लग्न रवी सोबत लावून देण्याचे ठरते. तसेच रीना आणि हिमांशूची एकमेकांसोबत लग्नासाठी संमती घेऊन त्यांचाही साखरपुडा करण्याचे ठरवतात. आता पुढे सगळेजण बाहेर गार्डन मध्ये येतात. साखरपुड्याची सगळी व्यवस्था गार्डन मध्येच केलेली होती. गार्डन मध्ये एक सुंदर स्टेज बनवला होता. त्यावर निरनिराळ्या रंगाचे पडदे लावलेले होते. रंगीबिरंगी फुलांच्या माळा लावलेल्या होत्या. गार्डनच्या एका बाजूला चेअर लावून पाहुण्यांना बसायची व्यवस्था केलेली होती. आजूबाजूला गुलाबाच्या फुलांचे सुंदर गुच्छ लावलेले होते आणि मंद आवाजात सनई म्युझिक सुरू होतं. त्यामुळे वातावरण एकदम मंगलमय आणि प्रसन्न वाटत होते. रीनाचे बाबा रीनाला आणि माधुरीला स्टेजवर घेऊन आले आणि त्यांनी माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात केली. एक्सक्यूज मी एव्हरीवन. त्यांचा आवाज ऐकून सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. आज माझ्या दोन्ही मुलींचा साखरपुडा आहे. मोठी मुलगी माधुरी आणि छोटी रीना. आणि ते रवीकडे पाहून म्हणाले, हे रवी महाजन, माझे होणारे मोठे जावई. तसेच ते हिमांशूकडे पाहून बोलले, हे हिमांशू कानिटकर, माझे छोटे होणारे जावई. तसं सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून दोघांचे स्वागत केले. दोघेही स्टेजवर येऊन गुरुजींनी सांगितलेल्या पाटावर बसले. माधुरी आणि रीनाही पाटावर बसल्या. गुरुजींनी साखरपुड्याची विधी सुरू केले. विधी झाल्यानंतर गुरुजींनी एकमेकांना हार घालण्यास सांगितले. रीना आणि हिमांशूने एकमेकांना हार घातले. तसेच माधुरी आणि रवीनीही एकमेकांना हार घातले. त्यानंतर रवी आणि माधुरीनी एकमेकांना रिंग घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता गुरुजींनी हिमांशूला रीनाला अंगठी घालण्यास सांगितली. त्यावेळी हिमांशूने रीनाचा हात हातात घेतला. तिचा तो गोरा आणि नाजूक हात व लांब सडक बोट पाहून हिमांशू भान हरपून त्या हाताकडे पाहतच बसला. त्याला तसा हाताकडे पाहताना बघून जवळ उभी असलेली आरुषी त्याच्या खांद्याला धक्का मारत म्हणाली, दादू अंगठी घाल, असं काय बघतोस, आता वहिनी तुझीच आहे, असं म्हणून मोठ्याने हसली. तिच्या बोलण्याने हिमांशू भानावर आला आणि त्याने आरुषीकडे रागाने बघितलं. मग त्याने रीनाच्या हातात अंगठी घातली. रीनाने रिंग घालण्यासाठी हिमांशूचा हात हातात घेताच त्याच्या हातांचा थंडगार स्पर्श होताच रीनाला पूर्ण शरीरातून करंट गेल्यासारखं वाटलं. तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि रिंग घालून चटकन हात बाजूला घेतला. पुन्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. फोटोग्राफर त्यांची रिंग घालतानाचे फोटोज काढत होता. पाहुणे मंडळींनी स्टेजवर येऊन त्यांना गिफ्ट आणि बुके देऊन शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. तर काही पाहुणे जेवण करायला गेलेले होते. आता बऱ्यापैकी गर्दी कमी व्हायला लागली होती. स्टेजवर आता ते चौघेच असतात. खूप वेळ उभे राहून थकल्यामुळे चेअरवर बसले होते. हिमांशू आणि रीना एकमेकांकडे पाहून स्मित हास्य करतात. काय बोलावं हे दोघांनाही समजत नव्हतं. हिमांशू रीनाकडे पाहून बोलतो, हाय रीना. रीनाही हसून हॅलो म्हटली. रीना, हे सर्व कसं अचानक घडलं ना आपल्या आयुष्यात. हिमांशू रीनाकडे पाहून बोलला, हो ना, मला तर हे स्वप्न बघत आहोत असं वाटतंय. रीना खाली मान झुकवत म्हणाली, फक्त 2 तासात पूर्ण आयुष्य बदलून गेलं. पण रीना, तुझ्यावर जबरदस्ती नाही केली ना घरच्यांनी? म्हणजे तू तुझ्या इच्छेने तयार झालीस ना माझ्यासोबत लग्न करायला? हिमांशू तिच्या नजरेला नजर देत म्हणाला. रीनाने लाजून होकारार्थी मान हलवली. तिला असं लाजताना पाहून हिमांशू तिच्याकडे पाहून हसला. त्याला मनातून खूप आनंद झाला होता. तुझी फायनल इयरची परीक्षा कधी आहे? हिमांशूने विचारलं. 2 आठवड्यानंतर आहे, रीनाने सांगितलं. इकडे रवी आणि माधुरी दोघेही एकमेकांसोबत बोलण्यात गुंतलेले होते. त्यांना आजूबाजूच्या जगाचे अजिबात भान राहिलं नव्हतं. एवढे आनंदीच होते ते. तेवढ्यात आरुषी स्टेजवर आली. दादू आणि वहिनी, तुम्हाला सगळ्यांनी जेवण करायला बोलावलं आहे, आरुषी हिमांशूकडे पाहत बोलली. माधुरी आणि रवी जेवण करायला निघतात. रीना आणि हिमांशू निघणारच तर आरुषीने हिमांशूच्या जवळ जाऊन त्याच्या कानात काहीतरी खुसूरफुसूर केली. दादू, चांगला गप्पा मारत होतास की रे, तू तर भारीच छुपा रुस्तम निघालास, असं म्हणून हसायला लागली. हिमांशूने तिच्याकडे नजर फिरवून तिच्या डोक्यात लाडाने टपली मारली आणि म्हणाला, आरू, तू खूपच आगाऊ झाली आहेस बरं. आरुषीने डोक्याला हात लावून डोळे बारीक केले आणि हिमांशूकडे पाहून म्हणाली, दादू लागतंय ना रे. तिने मुद्दाम रीनाच्या खांद्यावर हात ठेवला. वहिनी, सांग ना ग या दादाला, तू जेव्हा लग्नानंतर घरी येशील ना
तेव्हा दोघी मिळून आपण या दादूला चांगलेच फटके देत जाऊ. वहिनी, आपण दोघी एका टीम मध्ये बरं का? आरुषीने चेहरा बारीक करून रीनाकडे पाहत म्हटलं. आरूचं बोलणं ऐकताच रीना तिच्याकडे पाहून हसायला लागली. वा वा, दादाला सोडून वहिनीच्या टीम मध्ये जातेस काय? असं बोलत हिमांशू तिच्याकडे बारीक डोळे करून पाहतो. तेवढ्यात रीनाच्या आईने त्यांना जेवण करण्यासाठी आवाज दिल्याने ते जेवणाच्या टेबल जवळ आले. ताटांच्या कडेने सुबक रांगोळी काढलेली होती. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. ताटांमध्ये सर्व पदार्थ वाढलेले होते. रीना आणि हिमांशू जेवायला बसतात. रवी आणि माधुरी हे अगोदरच जेवण करण्यासाठी चेअरवर बसले होते. रवीच्या आई त्यांच्याकडे पाहून म्हणाल्या, चला आता एकमेकांना घास भरवा. रवी आणि माधुरीने एकमेकांना घास भरवला. रीना आणि हिमांशूने एकमेकांना जिलेबी भरवली. सगळ्यांचं जेवण झालेलं होतं. त्यामुळे आता सगळ्या पाहुण्यांची निघण्याची तयारी सुरू झाली. रवीने माधुरीकडे पाहून नजरेनेच तिला बाय केले आणि माधुरीच्या आई वडिलांना आजीला नमस्कार करून गाडीत बसला. त्याच्या मागोमाग त्याचे आई वडीलही सगळ्यांचा निरोप घेऊन गाडीत बसले आणि निघून गेले. हिमांशूच्या घरचे मंडळी सगळ्यांसोबत बोलून त्यांचा निरोप घेत असतात. हिमांशू हळूहळू पावलं टाकत रीनाजवळ आला आणि तिला बाय म्हणून एक छान स्माइल दिली. त्याला अजून तिच्यासोबत बोलण्याची इच्छा होती. तेवढ्यात आरुषी तिथे आली. दादू, तुला आजीने बोलावले आहे. तिला पाहून हिमांशू मनातल्या मनात चरफडत होता. ह्या आरूचं तर काय करू मला समजत नाही. नको त्यावेळेला येऊन कोलमडते. मला रीनाकडून तिचा फोन नंबर घ्यायचा होता, पण या आरूमुळे राहिला आता. आरुषी मात्र त्याच्याकडे बघून हसत होती. वहिनी, मला तुझा फोन नंबर दे ना ग. आरुषीने रीनाकडे नजर फिरवत म्हटलं. तसं रीनाने लगेच तिला आपला मोबाईल नंबर दिला. आरुषीने पुन्हा रीनाकडे बघितले आणि बोलली, वहिनी, तुझा मोबाईल देते का 1 मिनिट? रीनाला तर काही सुचत नव्हतं. ही मोबाईल का मागते? पण तिने काही न बोलता आरूला तिचा मोबाईल दिला. आरुषीने मोबाईल घेऊन त्यामध्ये काहीतरी टाईप केले आणि मोबाईल पुन्हा रीनाला दिला. वहिनी, दादाचा नंबर सेव्ह केला बरं का तुझ्या मोबाईल मध्ये? आरू तिच्या खांद्याला हळूच धक्का देत गोड हसत म्हणाली. आरुषी रीनाला बाय बोलून तेथून हसत निघून गेली. तिचं बोलणं ऐकून रीनाच्याही चेहऱ्यावर हलकसं हसू आलं आणि तिचे गाल लाजून लाल झाले. हिमांशू रीनाच्या आईबाबांना आजीला नमस्कार करून गाडीमध्ये बसला. रीनाने पण हिमांशूचे आई वडील आणि आजीला नमस्कार केला आणि ते सगळेजण गाडीमध्ये बसून निघून गेले. आता रात्र झालेली होती. दिवसभराच्या दगदगीने सगळेजण थकल्यामुळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले. रीनाने फ्रेश होऊन आपले कपडे बदलले आणि बेडवर पडली. ती आज सकाळपासून घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. आज कसं ना सगळं अचानक घडलं आणि आता माझं लग्न आहे याचा तर मी कधी विचारच केला नव्हता. देवालाच माहित त्याने माझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे ते. काय होईल या आगळ्या वेगळ्या विवाहाचं हे देवालाच माहित. रीना बेडवर पडल्या पडल्या मनात विचार करत होती. गालातल्या गालात हसत असताना तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं. आज मिनलचं आणि माझं काहीच बोलणं झालं नाही. तिला समजलं तर मिनल माझी खास मैत्रीण आहे आणि तिला इथे काय घडलं हे काहीच माहित नाही. सांगणार तरी कसं ना? ती तर तिच्या आईबाबांसोबत गावाला गेली आहे तिच्या आजीला बरं नाही म्हणून. पण उद्या येणार आहे ती. उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्यांदा तिला भेटून सर्व सांगावं लागेल, नाहीतर मॅडम माझा चांगला समाचार घेतील असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. मोबाईल बघता बघता तिने व्हॉट्सअप ओपन केले तर तिला आरुषीचा मेसेज दिसला. तिने साखरपुड्याचे काही फोटो सेंड केले होते. फोटोज पाहून तिच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू आलं. फोटो तर खूपच छान आले आहे. रीना एका फोटोकडे एकदम आश्चर्याने पाहत होती, कारण तो फोटो रीना आणि हिमांशू स्टेजवर एकमेकांसोबत बोलत असताना काढलेले होते आणि ते दोघे त्या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत होते. ती हिमांशूच्या फोटोवरून बोट फिरवते तसं तिच्या अंगावर शहारा येतो. किती हँडसम आहे यार हा. गोरा रंग, सिल्की आणि दाट काळे केस, लांब सडक नाक, पाणीदार डोळे, किलर स्माईल, ते भारदस्त शरीर. ती त्याच्या फोटोला निहाळत असताना तिच्या फोनची मेसेज टोन वाजली. आरुषीचा मेसेज आला होता. गुड नाईट माझी स्वीट वैनुडी, आणि आता माझ्या दादूला गुड नाईट मेसेज करायचं काम तुझं. तिचा मेसेज वाचून रीनाला हसू आलं. तिनेही आरुषीला गुड नाईटचा मेसेज पाठवला. ही मुलगी तर ना अजून लग्न नाही झालं तरी सुद्धा वहिनी म्हणायला सुरू केलं. असं मनोमन म्हणत रीनाला हसू आलं. तुझ्या दादाला मी मेसेज पाठवणार नाही बरं.
तिला चिडवण्यासाठी रीनाने मुद्दाम असा मेसेज सेंड केला आणि त्यासोबत तोंड वाकडं करण्याची स्माइली सेंड केली. ठीक आहे, नको करू दादाला गुड नाईट, मीच तुझा नंबर दादाला देते, त्याच्याकडे तुझा नंबर नाही ना, आरूने मेसेज केला. त्यावर रीना काही बोलणार तोच आरूचा नंबर ऑफलाईन दिसला. अरे यार, ही पोरगी पण ना काय गोंधळ घालून ठेवेल काय माहित. रीना मनोमन असा विचार करत ब्लँकेट अंगावर घेऊन डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत होती. इकडे हिमांशू बेडवर पडलेला होता. त्यालाही झोप लागत नव्हती. तो पण रीनाचा विचार करत होता. किती गोड आहे यार ही रीना. तिचा तो नाजूक गोरापान चेहरा, लांब सडक मुलायम केस, पापण्यांची हालचाल करताना दिसणारे काळेभोर डोळे, हसताना गालावर पडणारी ती खळी आणि सुंदर गुलाबी होठ. तो मनोमन असे विचार करत होता. तेवढ्यात दारावर कोणीतरी टकटक केली. तसं त्याने घड्याळात बघितले. एवढा उशिरा कोण असेल याचा विचार करतच तो दार उघडतो. हाय दादू, आरुषी समोर हसत उभी होती. अगं आरू, तू ये ना, काही काम होतं का? बरं नाही वाटत का तुला? झोपली नाहीस तू अजून? हिमांशूने एका दमात सगळं विचारून तिच्या कपाळावर हात ठेवला. अरे हो हो दादू, किती ते प्रश्न, श्वास तर घे. आणि मी एकदम बरी आहे, आरुषी हसत दोन्ही हात कमरेवर ठेवून गोल गोल फिरत म्हणाली. तसं दोघेही मोठमोठ्याने हसू लागले. त्यांचा आवाज ऐकून समीरही रूम मध्ये आला. अरे काय चाललंय तुमचं? आज काय निद्रा देवी रुसली की काय तुमच्यावर? कमरेवर हात ठेवून दोन्ही भुवया उडवत त्यांच्या जवळ येऊन बसला. भैया, दादूला ना वहिनीची आठवण येत आहे म्हणून बघ, तो अजून झोपला नाही, आरुषी समीरला टाळी देत म्हणाली. तसं दोघांनी जोरजोरात हसायला सुरुवात केली. त्यांना हसताना पाहून हिमांशू त्यांच्यावर रागीट नजर टाकून उशी घेऊन त्या दोघांना मारण्यासाठी त्यांच्या मागे पळत होता. आरुषी आणि समीर रूम मध्ये इकडून तिकडे पळत होते आणि हिमांशूला चिडवून हसत होते. अरे ब्रो, वहिनीची एवढी आठवण येते तर मग कॉल करायचा ना, काय तू पण? समीर पळता पळता म्हणाला. अरे नंबर नाही ना माझ्याकडे, नाहीतर कधीच कॉल केला असता. हिमांशूचं बोलणं ऐकून समीर आणि आरुषी पळता पळता अचानक थांबून त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांना असं अचानक थांबलेलं पाहून हिमांशूच्या लक्षात आलं की आपण आता काय बोललो ते. तो लाजतच मान खाली करतो आणि मनोमन आपण माती खाल्ली असा विचार करत होता. हिमांशूचे हावभाव पाहून आरुषी आणि समीर बेडवर लोळून हसत होते. हिमांशू आता दोघांकडे रागाने बघतो. उठा तुम्ही दोघं आणि बाहेर हो अगोदर, विनाकारण मला त्रास देता. हिमांशू डोळे मोठे करून म्हणाला. अरे दादू, मी कशासाठी आहे? मी तुझं काम करते, मी देईल नंबर, आरुषी नौटंकी करत म्हणाली. काय, तुझ्याकडे नंबर आहे? हिमांशू आणि समीर दोघांनी एकसाथ मोठ्याने ओरडत आश्चर्याने तिच्याकडे पाहून विचारले. हो मग, आरुषीने आपल्या हाताची घडी घालत फुल ऍटिट्यूड मध्ये दोघांकडे पाहत म्हटलं. अगं मग कधी देणार आहेस तू दादाला नंबर? समीर तिच्या डोक्याला टपली मारत बोलला. दादू सांग ना भैयाला, लागते ना रे. आणि तसंही मी नंबर देण्यासाठीच दादूच्या रूम मध्ये आले होते. बुद्धू, एवढा उशिरा समजलं का तुम्हा दोघांना? असं म्हणून तिने तोंड फुगवलं. बरं माफ कर बाबा, समीर तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. बाळा, आम्ही तुला त्रास दिला का? हिमांशू तिच्या जवळ येऊन म्हणाला. हो माहित आहे बंधुप्रेम, नका मस्का मारू, आरुषी हसत म्हणाली. त्यावर तिघांनी हसून एकमेकांना मिठी मारली. बरं चला, खूप उशीर झालाय, झोपूया आपण. आई आली तर रागवेल आपल्याला, समीर बोलला. हो हो दादू, वहिनीचा नंबर मी तुला सेंड केला आहे बघ बरं, आरुषीने डोळा मारत म्हटलं. तिने दोघांना गुड नाईट केले आणि पळत पळत रूम बाहेर गेली. दादू, तू घे वहिनी सोबत बोलून. आता काय बाबा, आमच्यासाठी कशाचा वेळ असणार तुझ्याकडे? समीरने हिमांशूला खांद्याला धक्का दिला आणि त्याला गुड नाईट करून पळतच रूम बाहेर गेला. हिमांशूने त्यांना असं पळताना पाहून डोक्याला हात लावला आणि नकारार्थी मान हलवून यांचं काही नाही होऊ शकत बोलतो. हिमांशू रीनाचा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करतो. त्याचं लक्ष घड्याळाकडे जाते, पण खूप उशीर झालेला होता. आता रीना झोपली असेल, आपण तिच्यासोबत उद्या बोलू असा मनोमन विचार करून हिमांशू मोबाईल टेबलावर ठेवतो आणि झोपतो. अगं माधुरी, आवरलं का तुझं? निघायची वेळ झाली, ऑफिसला जायला उशीर होईल. आणि रीना उठली की नाही असं म्हणत आई रूम मध्ये आली. माधुरी आरशासमोर उभे राहून आवरत होती. रीना टेडी पोटाजवळ घेऊन झोपलेली होती. हो आई, आवरलं माझं, माधुरीने उत्तर दिले. चल पटकन नाश्ता करून घे, आई माधुरीकडे पाहत म्हणाली. रीना बाळा, उठ लवकर.
आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिच्या हातातला टेडी बाजूला करत म्हणाली, आई झोपू दे ना ग. रीना आईच्या मांडीवर डोकं ठेवून दोन्ही हाताने तिच्या कमरेला मिठी मारत म्हणाली, वाजले किती बघितलं का लाडोबा, लायब्ररीत नाही जायचं का? परीक्षा आली ना जवळ. आई तोंडावरून हात फिरवत बोलली. रीनाने डोळे किलकिले करून बघितले तर आरशासमोर माधुरी दिसली. गुड मॉर्निंग नवरीबाई. आई आणि माधुरी एका सुरात रीनाकडे पाहत हसत म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून रीना चटकन आईच्या मांडीवरून उठून बसली आणि डोळे चोळू लागली. तिला काल घडलेला सगळा प्रकार आठवला. मी नवरी असं ती अडखळत म्हणत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव आईने अचूक ओळखले होते. रीना, मला तुझ्यासोबत थोडं महत्वाचं बोलायचं आहे. तू फ्रेश होऊन खाली ये, मग आपण बोलू. असं म्हणून आई उठली आणि माधुरी सोबत खाली निघून आली. रीना विचार करतच बाथरूम मध्ये गेली. आता आईला रीना सोबत काय बोलायचं असणार आपण पुढच्या भागात बघू. तुम्हाला काय वाटते मित्र आणि मैत्रिणींनो, आईला रीना सोबत काय बोलायचे असेल? या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.